बीमा के पैसे और जमीन के लालच में रिश्तों को शर्मसार करने वाला मामला गोंदिया से सामने आया है। गोरेगांव तालुका के गिधाड़ी गांव में ससुर ने ही अपनी बहू को जान से मारने की साजिश रची। पीड़िता अश्विनी कटरे की शादी के 1 साल बाद उसके पति की मौत हो गई थी। इसके बाद अश्विनी ने पति के 60 लाख रुपए की LIC पॉलिसी में खुद को नॉमिनी बनाने के लिए कोर्ट का दरवाजा खटखटाया। यही बात ससुर चुड़ावन कटरे को नागवार गुजरी। पुलिस जांच में खुलासा हुआ कि LIC की रकम और जमीन हथियाने के लिए ससुर ने 3 लाख रुपए की सुपारी देकर बहू का एक्सीडेंट करवाने की योजना बनाई। घटना उस वक्त हुई जब अश्विनी अपने पिता के साथ 2 पहिया वाहन से जा रही थी और घोटी इलाके में एक 4 पहिया वाहन ने उसकी बाइक को टक्कर मार दी। हादसे में अश्विनी घायल हो गई। मामले की जांच में तकनीकी सबूतों और गुप्त सूचना के आधार पर पूरी साजिश का पर्दाफाश हुआ। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जबकि 2 आरोपी अभी फरार बताए जा रहे हैं। महाराष्ट्र T24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। माझ्या पती मरण पावलेल्या पतीची LIC होती। आम्ही नॉमिनीमध्ये माझ्या नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता, मला पण हक मिळाले पाहिजे म्हणून। त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते, त्यावेळेला आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला। आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमचा अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून। 1 आरोपी अटक झालेला आहे आणि 3 फरार आहेत। आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील। पोस्टे गोरेगाव 2025 मध्ये 660/2025 हा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती की घोटी नाल्याजवळ अपघात झाला होता आणि त्या अज्ञाताने अपघात करून विना नंबरची निळ्या रंगाची कार होती आणि ती धडक देऊन निघून गेले होते। तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगावला अपघात रजिस्टर होता। त्यामध्ये आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आणि गुप्त माहिती काढून अशी माहिती मिळाली की त्यामध्ये सासऱ्याने त्यांच्या मुलाचा मयत झाल्याने त्याला 60 लाख रुपयाची LIC पॉलिसी तसेच 1.5 एकर जमीन अशी सुनेला मिळणार होती, तरी तिला आपण संपवल्यास ती आपल्याला मिळून जाईल। या अनुषंगाने त्याने आरोपितांना 3 लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि हा प्रकार जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तरी आम्ही सदरचा तपास करून यातील कट आरोपितांनी फिर्यादीस मारण्यासाठी केलेला कट शोधून काढला आणि सध्या तपास सुरू आहे। 1 आरोपी अटक करण्यात आलाय सध्या आणि 4 आरोपी फरार आहेत, तर त्यांचा शोध सुरू आहे। तरी त्यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करू। जो आरोपी आहे चुडामन कटरे त्याला ज्यावेळेस आम्ही पहिला आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली आणि ते फरार झाले।